नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघतोय नॉनव्हेजचा एक प्रकार, चिकन कलेजी. त्याला ऑइल फ्राय पण म्हणतात किंवा ड्राय कलेजी पण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वगैरे वाटप काही जात नाही, फक्त ते ड्राय फ्राय केलं जातं मसाल्यांवर. हॉटेलमध्ये वगैरे जास्त हे प्रसिद्ध आहे. स्टार्टर्स म्हणून पण वापरू शकतो किंवा एक साईड डिश म्हणून पण आपण वापरू शकतो. तर मी आधी पहिला तुम्हाला साहित्य दाखवते. त्याच्यासाठी आहे कलेजी, कांदा, आलं लसूण हे असंच चिरून घेतलेले, बारीक वाटलेलं नाही आहे, आणि कढीपत्ता. हे फोडणीसाठीचं झालं. मसाला, हळद, गरम मसाला, मीठ आणि नंतर वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर. बस एवढंच साहित्य लागतं. तर त्याच्यामध्ये आता आपण बघूया कसं बनवायचं ते. चला तर मग सुरुवात करूया कृतीला. फ्राय पॅन ठेवलेला आहे. तापल्यावर आपण तेल ॲड करतो. हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात तेल वापरलं जातं, तेलावरच फ्राय केलं जातं. पण आपण घरी याच्या बनवायचं की आपल्या ह्याच्याप्रमाणे, जरुरीप्रमाणे आपण तेल वापरू शकतो. जास्त ऑइली होत नाही. अगदी 2 ते 3 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. आपण सगळ्यात आधी आलं लसूण टाकूया आणि मग कढीपत्ता. हॉटेलमधले पदार्थ खायला चमचमीत लागतात, पण ते तेवढे हेल्दी नसतात. त्याच्यामुळे शक्यतो घरी बनवण्यावर जास्त भर देते मी. सेम असतात इन्ग्रेडियंट, फक्त तेल आणि हे जास्त वापरतात. आपण जे घरी वापरतो तेच. फक्त ह्याचा कच्चा जे स्मेल असतो ना, तो गेला पाहिजे, कारण आपण कच्चं वापरतो ना सगळं. एखादा तुकडा दाताखाली आला की छान लागतो खाताना, म्हणून ते असं जाडसरच ठेवतो. कांदा ऍड करतो. कांदा पण बघा पातळ स्लाइस मध्ये कापलेला, बारीक चिरलेला नाहीये. तो सुद्धा जाडसर छान लागतो उचलून हे करताना. ग्रेव्ही करायची नाहीये आपल्याला, ड्राय फ्राय करायची, म्हणून कांदा सुद्धा असा पातळ चिरतो. चिमूटभर मीठ टाकूया, त्याच्यामुळे कांदा पटकन भाजला जातो. फक्त नंतर मीठ ऍड करताना लक्षात ठेवा की आपण ऑलरेडी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. पाहू शकता थोडासा लालसर झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे. जास्त परतवायचं नाही, मग कडू होणार. तर आपण ड्राय मसाले ऍड करूया. गरम मसाला शक्यतो नंतर घालायचा, पण आधी घातला परतवायला की त्याचा स्मेल उडून जातो. तो पण आम्ही घरीच करतो, बाहेरचं फार कमी वापरलं जातं आमच्याकडे.
यात तेल आपण कमी घातलंय म्हणून मसाले करपायची भीती आहे. तर आपण लगेच कलेजी ऍड करू. तर कलेजीला पण लिंबू चोळून ठेवलेले आहे. तर शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडं पाणी आपण ऍड करणार आहोत, अगदी किंचित. फक्त मसाले त्याला लागणार. मसाले व्यवस्थित त्याला कोट झाले पाहिजे. बघूया कितपत शिजली आहे. एका वाफेवर होते ती, त्या शिजायला जास्त वेळ लागत नाही तसं त्याला. आणि हे झाल्यानंतर त्याचे ना छोटे पीस करून घ्यायचे शिजल्यानंतर, आधी नाही. शिजल्यावरच, पण ते जाड असते ना. पूर्ण आतमध्ये पर्यंत शिजली पाहिजे. आधी करायला गेलात तर ते विरघळून जाते, खूप नाजूक असते. छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, त्या फॉलो केल्या तर आपण पण ते बनवू शकतो प्रत्येक पदार्थ. तुकडे केल्यानंतर परत आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवू. बघा, पाणी पण आपण बेताचं घातलेलं आणि तेल पण झाली की नाही, त्याच्यामध्ये गरजच नाही एक्सेस ऑइल. आपण किती एक्स्ट्रा गोष्टी खातो, छान सुगंध येतो. हे जे आहे एक्स्ट्रा ऑइल, पाणी, आपण फायनल टच केली आहे. पाणी पण सुकत आलंय. आता गरम मसाला ऍड करायचा. सगळ्यात शेवटी फायनली कोथिंबीर. रेडी आहे आपली कलेजी. तुम्हाला फायनल प्लेटिंग करून दाखवते.
तर ही आहे आपली फायनल प्लेटिंग. जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.